साकी बाबा कदम प्रकरण 3. इकडं राधाबाई श्यामची वाट पाहत होत्या. दिवस मावळल्या तशा त्या दारात येऊन हाका मारित होत्या. श्याम, ए श्याम. पण त्या माऊलीला काय कल्पना की श्याम आज एका मोठ्या सर्कशीच्या लोकांबरोबर वावरतो आहे. लवकरच तो त्यांच्यात सामील होणार आहे. बिचाऱ्या राधाबाई हाका मारितच होत्या, ए श्याम, ए श्याम. पण श्याम काही येत नव्हता. गोपाळराव आले. जेवणाची वेळ झाली तरी श्यामचा पत्ता नव्हता. तो आज कसला येतोय वेळेवर? सर्कस आलीये ना पुण्यात? गोपाळराव म्हणाले. पण जेवायला तरी यायचं की नाही? राधाबाई म्हणाल्या, येईल रात्री. तुम्ही घ्या जेवण करून. नाही, मी थांबते, तुम्ही घ्या. आणि तेवढ्यात शेजारचा पक्या आला आणि म्हणाला, काकू, तुमचा श्याम की नाही सर्कसच्या मोटारीतून फिरत होता आज? सर्कसच्या मोटारीतून? हो. आणि की नाही मला मगाशी भेटला आणि त्यानं निरोप दिलाय तुमच्यासाठी. काय? मी आज जेवायला येत नाही म्हणाला. आईला सांग. झोपायला तरी येणार आहे का नाही ते काही सांगितलं नाही. गडबडीत होता. सर्कसच्या मालक मालकिणीसोबत मोटारीतून संध्याकाळी कुठेतरी गेले ते लोक. राधाबाई दारातून आत आल्या. गोपाळराव जेवत होते. त्या म्हणाल्या, ऐकलत का? हो. कुठून तरी वशेला लावून घुसला तो त्यांच्यात. पण घरी ओझरत तरी येऊन जायचं. हे पहा, आता तो तुम्हाला इथं सोडून गावोगाव जाणार आहे. एक दिवसाचं काय घेऊन बसलात आता? घ्या, वाढून घ्या. ज्याच्या नशिबाचे जे ते धनी. आणि राधाबाईंना एकदम रडू कोसळलं. श्याम त्यांना दुरावणार होता, पण इतक्या लवकर तो आपल्यापासून दुरावेल याची त्यांना कल्पना नव्हती. नाईलाजानं गोपाळरावांना आग्रहास्तव त्यांनी 2 घास खाल्ले. गोपाळरावांच्या आग्रहास्तव त्यांनी 2 घास खाल्ले. पण त्यावेळी प्रोप्रायटर रामय्या, नंदिनीताई यांच्या समवेत श्याम कॅम्पमधल्या एका अलिशान हॉटेलात डायनिंग टेबलावर चमच्यानं सूप पीत होता. अच्युतन मगा घेतलेल्या डिप्लोमॅटचे 2 बडे पेग मारूनच आला होता. पण त्यानं मद्य घेतलं आहे असं दर्शविणारं एकही चिन्ह त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. श्याम, तू महाराष्ट्रीयन, मग इंग्रजी इतकं सफाईदार कसं काय बोलतोस? रामय्यांनी कटलेट कापता कापता विचारलं. सर, मी कॉन्व्हेंटमध्ये होतो. आय सी. घरी कोण कोण असतं? नंदिनीताईंनी विचारलं. आई, बाबा, बस. बहीण बहीण होती, तिचं लग्न झालंय. भाऊ नाही. अरे, मग तू आमच्यासोबत आलास तर त्यांची देखभाल कोण करणार? रामय्यांनी प्रश्न केला. वडील अजून नोकरी करतात कोर्टात. प्रकृतीने दोघंही चांगली आहेत. मला त्यांनी संमती दिलीये. ते खरं रे, पण त्यांचे हाल होऊ नयेत. तसं काही होणार नाही. श्यामला मनात अचानक भीती डोकावली. कुठं आपलं सर्कशीत जाणं रहित होतंय की काय? ती रात्र श्यामनं अच्युतनच्या खोलीवर घालवली. रात्रभर उद्याचे विचार डोक्यात घोळत होते. सकाळपासून सर्कशीची मोटार अख्ख्या पुण्यात पुकारत हिंडत होती. दी ग्रेट रेड इंडियन सर्कसचं भव्य उद्घाटन. सर्कसचं उद्घाटन श्री श्याम सरदेसाई यांच्या शुभ हस्ते. उद्घाटनानंतर श्याम सरदेसाई यांचा सर्कस प्रवेश जाहिराती वाटल्या जात होत्या. त्या जाहिरातींवर एका बाजूला श्यामचा फोटो छापला होता. सर्कशीची मोटार पुकारत पंतांच्या गोटाजवळ आली आणि राधाबाईंच्या कानावर ते शब्द आले. आज भव्य उद्घाटन श्री श्याम सरदेसाई यांच्या शुभ हस्ते. आपण काय ऐकतो आहो हे त्यांचं त्यांनाच कळेना. एवढ्यात जवळच्या वाड्यातल्या एका मुलानं श्यामचा फोटो छापलेली जाहिरात आणून राधाबाईंना दिली आणि
धापा टाकीत तो म्हणाला, काकू, श्यामचा फोटो. श्याम सर्कशीत गेला. राधाबाईंनी तो फोटो निरखून बघण्याचा प्रयत्न केला, पण तो अस्पष्ट दिसू लागला. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. एकुलत्या एका पुत्राच्या उज्ज्वल भवितव्याची अंधुकशी कल्पना आल्याने ते आनंदाश्रू होते की लवकरच घडणाऱ्या ताटातुटीच्या जाणीवेने मातृहृदयाला फुटलेला दुःखाचा पाझर होता, न जाणे. संध्याकाळी कोर्टाच्या आवारातून कारकून लोकांच्या घोळक्यातून गोपाळराव घरी चालले होते. त्यावेळी रस्त्यावर जागोजागी उभी राहून सर्कसची मोटार लाऊडस्पीकरवरून जाहीर करत होती, आजच्या उद्घाटनाला हजारोंनी हजर राहा. पुण्याचे नवीन सर्कसपटू श्री श्याम सरदेसाई यांच्या हस्ते भव्य उद्घाटन. जंगली जनावरांचे रोमांच उभे करणारे प्रयोग पाहायला विसरू नका. दी ग्रेट रेड इंडियन सर्कसचे भव्य उद्घाटन. गोपाळरावांचे पाय थबकले. त्यांचे सहकारीही थांबले. गोपाळ काका, हा श्याम सरदेसाई कोण हो? माझा मुलगा. काय सांगता? एवढ्या मोठ्या सर्कसचं उद्घाटन करण्या इतपत काय केलंय त्यानं? कारकुनी असूया उचंबळून आली. मला काही ठाऊक नाही, पण बऱ्याच दिवसांपासून सर्कशीत जायचं म्हणत होता. खूप जणांना सर्कशीत जावं असं वाटत असेल, पण यालाच उद्घाटनाला बोलवायला पुण्यातली मोठमोठी माणसं काय भूमिगत झाली की काय? मला काही ठाऊक नाही. कालपासून तो घरी देखील आलेला नाही. काही नाही, आज संध्याकाळचा प्रयोग बघायलाच हवा. काहीतरी स्टंटबाजी दिसते यात. विडीचा दूर गिळून टाकत एक किडका कारकून उद्गारला, मला यातलं काही ठाऊक नाही. पोरानं शेवटी आपलंच खरं केलं. निर्विकार मुद्रेनं गोपाळराव वदले, मग तुम्ही जाणार असालच की आज? पहिल्या रांगेला बसणार 10 रुपयांच्या खुर्चीला. दुसरा कफल्लक सहकारी म्हणाला, बघू, अजून काही ठरवलं नाही. अहो, उद्घाटकांचे वडील तुम्ही, आणि अजून ठरवलं कसं नाही? वास्तविक पाहता आज तुम्ही टॅक्सी करून जायला हवं. महिना अखेर असली तरी उसने घेऊन जायला हवं. त्या विनोदावर सारेजण हसले. गोपाळराव जिमखान्यावरून वळले. वाटेत येणाऱ्या मारुती गणपती यांना ते रोज पायातल्या वहाणा थोड्याशा सरकवल्यासारख्या करून हात जोडत, पण आज त्यांनी चक्क पायातल्या वहाणा बाजूला करून हात जोडले होते. त्याला सुखरूप ठेव. बस आजपर्यंत त्यांनी त्या देवळातल्या मूर्तींना अनेक वार हात जोडले होते, पण कशाचीही याचना केली नव्हती. आज मात्र ते म्हणत होते, याला सुखरूप ठेव. ते दारात येऊन ठेपतात तोच दाराच्या समोर लांबलचक पांढरी गाडी येऊन उभी राहिली. त्यांना आणि राधाबाईंना सर्कसला नेण्यासाठी मॅनेजर अच्युतन स्वतः आले होते. नंदिनीताईंनी त्यांना धाडलं होतं. राधाबाई जरीचं लुगडं नेसून केव्हाच्या तयार होत्या. गोपाळरावांसाठी त्यांनी भट्टीचा पांढरा कोट खुर्चीवर केव्हाच काढून ठेवला होता. प्रकरण 3 येथे समाप्त. साकी बाबा कदम.